अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, चुकीचे दाखले रद्द करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांची मागणी. बिंदू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्यदिव्य मोर्चा काढण्यात आला होता. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, अशा अनेक घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. पत्रकार सागर जमने, कुंभोज. गदा येऊ नये म्हणून अगोदरी गड इंग्लज प्रांताधिकाऱ्यांनी दिलेल्या दाखल्याचं दप्तर जे ते दप्तर आपण सीलबंद करावं आणि आपल्या ताब्यात घ्यावं. इचलकरंजी प्रांताचं आणि तहसीलदाराचं जे दप्तर आहे ते सीलबंद करावं, कारण त्या दाखल्यामध्ये सुद्धा आमच्या अलकास्वामीच्या दाखल्यामध्ये साहेब गड इंग्लज मध्ये जाऊन बदल केला. बेडा जंगम अगोदर लिंगायत आहे आणि त्याच्या खाली बेडा जंगम दिले साहेब. 1900 म्हणजे साधारणतः 52-53 ला बॉलपेन नव्हता, जो शाई पेन होते ना, त्यांनी बॉलपेनला दिले साहेब, बॉलपेनला. आणि आपल्याला बॉलपेन हे कळते, म्हणजे एवढं जर का प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कळत नसेल साहेब, तर आम्ही काय करायचं सांगा बघू. आणि हे सगळं साहेब, हे सगळं पैशावर चालू आहे. तुमच्यासारख्या दंडाधिकाऱ्यांच्या सोबत बोलताना आम्हाला निश्चितपणानं संविधानिक दृष्ट्या बोलत असताना थोडंसं मनाला वेदना होता. म्हणजे आम्ही असं बोलू नये असं आम्हाला वाटतंय, परंतु साहेब संविधानिक मार्गाने निर्माण झालेली ही जी काय पद आहे, ह्या पदावर बसलेला जो अधिकारी आहे तो जर का पैसे घेऊन आमच्यासारख्या गरीब माणसांचं आरक्षण लाटत असेल, आरक्षण दुसऱ्याला देत असेल, तर आम्ही ते खपून घेणार नाही. आणि म्हणून आमची नम्र विनंती आहे सर इथून आमची नम्र विनंती आहे, या ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला आज निवेदन घेऊन आलोय. याचा अर्थ असा नाही की आम्ही निवेदन दिलं गेलो, आम्हाला यातलं उत्तर पाहिजे, आम्हाला यामध्ये कारवाई पाहिजे. आम्ही सगळे 59 जातीचे लोक इथं आहोत. सगळा समाज कोल्हापूर जिल्ह्यातला इथं रस्त्यावर आला की आमचं आरक्षण हे संरक्षण आहे आणि आमच्या संरक्षणाला जर का कोण गालबोट लावत असेल तर आम्ही अजिबात शांत बसणार नाही. असं नाही. निवडणुकीच्या पिरियडमध्ये साधारणतः एकनाथ काळवंडे नावाचा आपला जो महाशय प्रांतसाहेब आहे, त्यांना हिरेमठ नावाचा दाखला काढला होता, काढत होते गंगाधर हिरेमठ. ज्या दिवशी दाखला दाखल झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ काळबांडे साहेबांच्या केबिनला आमचे कार्यकर्ते गेले आणि हे पटपती आहे, हे जैन समाजाचे आहे आणि 2016 ला त्यांनी ओबीसी तेली म्हणून दाखला, म्हणजे ओबीसी तेली म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि तो निवडणूक लढवलेला दाखला त्यांच्याच सहीचा, त्यांनीच तो निर्गमित केलेला, त्या दाखल्याची प्रत एकनाथ काळबांडे साहेबांना दाखवून सुद्धा त्यांनी यशिदा दाखला दिला. म्हणजे ही अधिकाऱ्यांची मगरुरी, मस्ती की काय? कारण जर का एका माणसाला, म्हणजे ओबीसी माणसाला, त्यांना 2016 ला ह्या प्रवर्गातून निवडणूक लढवली आणि साहेब आता याला दाखला देऊ नका एससी म्हणून दाखवलंय, त्याबद्दलची कागदपत्र एकनाथ काळबांडे साहेबांच्या टेबलवर आहे, तरी सुद्धा एकनाथ काळबांडे साहेब त्या कागदाची केराची टोपली दाखवतात आणि त्याला एसटीचा दाखला देतात. ही मगरूर आहे. ही साधारणतः लोकशाहीच्या संविधानिक मार्गाने मिळालेल्या आपल्या पदाचा गैरवापर आहे. त्यामुळे एकनाथ काळबांडे यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ती कारवाई होत असताना आम्ही एका मिनिटात तुम्हाला आता कागद देणार, कारण 2016चा दाखला त्याचा एससी म्हणून, म्हणजे ओबीसी म्हणून आहे. मग 2016चा दाखला त्याचा ओबीसी म्हणून असेल तर 2026 ला त्याला दाखला एससी म्हणून द्यायची गरज काय? अशी कुठली पद्धत आहे काय की ह्या वर्षी मांगाचा, त्या वर्षी महाराचा, मग चांबाराचा आणि शेवटी मग 50ला बामणाचा? अशी काय आपल्या कार्यपद्धती आहे का प्रशासनामध्ये? अशी काय कार्यपद्धती असेल, जात जर बदलत असेल तर बाद घोषित करायला पाहिजे. आणि दुर्दैवाने साहेब दुसरी एक बाब याच्यामध्ये अशी लक्षात येते की 2012चा जो दाखला आहे त्याच्या 83च्या ज्या नोंदी आहेत त्या जिथं जागा मिळतील प्रांत कार्यालयातले जे जुने रजिस्टर आहेत साहेब, त्या जुन्या रजिस्टर मध्ये जर समजा 35 दाखले दादा इश्यू केले असेल तर जिथं जागा खाली मिळते तिथं 36वा नाव लिहिलं जातं दाखला देतोय. आपल्याही कार्यालयामध्ये वारंवार येणारे जे नाना पाटील आहेत हे सगळे या दाखल्याच्या प्रक्रियेमध्ये आणि भानगडीमध्ये होते की जे आव्हाडांचे समर्थक म्हणून काम करतात. प्रांत कार्यालयामध्ये सुद्धा जुन्या रजिस्टर मध्ये नोंदणी होऊन झालेली आहे. आणि अलका स्वामींच्या बाबतीत जर तुम्ही म्हटला तर ते जे सगळं त्यांचं जे मठपती आहे ते सगळं दादा लातूर आणि ससपूर मधल्या त्या ठिकाणच्या भागातून ज्या निजामी नोंदी आहेत ना, ज्या निजामी नोंदी आज सगळ्यात वाचण्यासारखे कागद नाहीत, त्यातून ते काढले. महेश पाटील हे लिंगोर कधीही नव्हते, ते तेली सुद्धा कधी नव्हते, ते पाटील होते.
आणि आता काय झालं त्या छाननी काय होते त्याचा दाखला म्हणजे चुकीचा आहे म्हटलं नव्हतं, फक्त त्याचे 2 दाखले आहेत आणि त्याचा अर्ज अवैध करण्यात यावा. आणि दुसरे हे दाखले खोटे दाखले दिलेले आहेत, या लोकांना प्रशासनातून निलंबित करण्यात यावं, नाहीतर बडतर्फ करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी आमची आहे. आणि ज्या लोकांना हे खोटे दाखले दिलेले आहेत आपण ते खोटे दाखले तपासून ते लवकरात लवकर खारिज करावेत, अशी पण आमची प्रामुख्यानं मागणी आहे साहेब. साहेब जे वंचित घटक आहेत, ज्यांच्या वाडवडिलांच्या पासून साहेब आम्हाला गाव कुसाबाहेर आम्हाला राहिलं, हे लोक गावात राहतात, आज अशा पद्धतीचं धाडस करून मागासवर्गीयांचे दाखले घेत असतील तर साहेब आज 3 दाखले मिळालेले आहेत, उद्या हे 300 होतील, 3000 होतील, 30,000 होतील. साहेब नोकऱ्यांच्या मध्ये येतील, हे आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येतील. साहेब भविष्य हे आमच्या आरक्षणासाठी फार महत्वाचं आहे. भविष्यामध्ये हे जर असं घडलं तर साहेब आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. 59 जातीचे लोक आणि त्यांचे सगळ्यांचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून आज आम्ही विराट मोर्चाच्या माध्यमातून बिंदू चौकातून इथपर्यंत आपल्या भेटीकरता आलेलो आहे. साहेब गेल्या 7-8 वर्षापासून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खोटे चुकीचे जातीचे दाखले प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. मागासवर्गीयाला जेव्हा प्रमाणपत्र घेण्यासाठी तो जातो, व्हॅलिडिटीसाठी जातो, त्यावेळेला साहेब त्याला 1950 पूर्वीचे तुम्हाला पुरावे आणावे लागतात. आणि एखादा खरोखरच पुरावे नष्ट झाले असतील तर त्याला दाखलेही मिळत नाही, अशा पद्धतीची यंत्रणा आपल्याकडे आहे. परंतु अशा काही लोकांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार होऊन काही दाखले अचानकपणे निघतात. एक व्यक्तीला साहेब ओबीसीचा दाखला ऑलरेडी आहे, पण ओबीसीचा दाखला असताना सुद्धा मागासवर्गीय एससीचा दाखला सुद्धा त्याला परत मिळतो. ही खरोखर म्हणजे दुर्दैवी घटना आहे. आणि याच्या मागे कोण कोण हात मोठे मोठे आहेत, आर्थिक कोणाकोणाचे हात तुम्ही स्वतः आमची बैठक घेतलेली आहे प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी. त्यावेळेला आम्ही भावनिकदृष्ट्या तुम्हाला म्हटलं होतं साहेब आम्हाला त्या मतदार याद्या मिळाव्या. त्यावेळी तुम्ही म्हटला कायद्यापुढे सगळे मला तसं करता येणार. पण जिल्हाधिकारी एवढं काटेकोर जर कायद्याचं पालन करत असेल, आचारसंहितेचं जर दाखला काढला, परत त्यांनी एसटीचा दाखला काढला आणि सांगताना सांगतोय मी कपाट झाडत असताना त्यातनं मला माझे मागासवर्गीचे पुरावे मिळाले आणि यामुळं मला ते मागासवर्गीय दाखला मिळावा अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली आहे. तो व्हॅलिड करण्यात आला. सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर अलीकडं ह्या प्रस्थापित जाती मागासवर्गीयांच्यामध्ये घुसा लागले, तर आमच्यावरती अतिक्रमण व्हायला लागले. त्यामुळे हा एका जातीचा दाखला नाही, मोर्चा नाही, तर आम्ही 59 जातीमध्ये सगळे आम्ही मागायला लागलो. या सगळ्या जे प्रशासनामध्ये सत्तेच्या जोरावरती सत्तेचा वापर करून जी माणसं प्रशासनाला हातात धरून आता आम्ही खरं तर आमच्या चुका आहेत. अलका स्वामीला ज्यावेळी एसटीचा दाखला मिळाला त्याच वेळी आम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं, पण थांबलं असं वाटलं होतं. त्याच पद्धतीनं दुसरा 2-3 तयार झाली, असं आम्ही गप बसल्यामुळे याचा गैरफायदा घ्यायला लागले. आणि तिन्ही इचलकरंजी असू दे, चंदूर असू दे, गडहिंग्लजचा नगराध्यक्ष तुरबटमठ ते असू दे, हे सगळे नगराध्यक्ष सत्ताधारी बघितले हे आता राज्यातल्या सत्ताधारींची माणसं. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून सत्तेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताला धरून आणि ह्या सगळ्या पद्धतीने ह्याला दाखला दे म्हटलं त्याला दाखला द्यायचा असं चालय का काय? मग आम्ही कोण आहे? पण त्यांनी निर्णय दिला नाही साहेब. त्यांनी दुसऱ्या निर्णय पेंडिंग ठेवला, दुसऱ्या दिवशी सकाळी दिला आणि ते पण लावला तिथं. आणि हा माणूस संध्याकाळी तो अधिकारी त्यांच्या घरी जेवायला होता. निवडणूक आचारसंहितेच्या पालनामध्ये साहेब एवढी कडक आचारसंहिता असत्या, तुम्ही वारंवार सगळ्या गोष्टीच्या सूचना देऊन देखील जाणून बुजून हा माणूस त्याच दिवशी त्या व्यक्तीकडे जात असेल, तो हा सगळ्यात वाईट गोष्ट आहे. म्हातारी मिळलेल्याचं दुःख नाही, काळ सुकवता कामा नाही साहेब. बाबासाहेबांनी म्हटलं होतं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. या गोष्टी साहेब राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी का तर आमची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आमची डेव्हलपमेंट झाली पाहिजे यासाठी 341 कलमानुसार आम्हाला आरक्षण दिलं. आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 46 नुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आर्थिक आणि शैक्षणिक संवर्धन झालं पाहिजे. संविधान सांगते साहेब, संविधानापेक्षा हा प्रांत मोठा आहे काय? शाहू महाराजांच्या पेक्षा प्रांत मोठा आहे का? आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पेक्षा प्रांत मोठा आहे का? आणि तुमच्यापेक्षा मोठा आहे का? ही आमची भूमिका आहे साहेब. इथं आम्ही अन्याय अजिबात सहन करणार नाही. तुम्ही चांगले अधिकारी
आहे